कसे आहात सगळे? मजेत मॅम. मॅम मॅम मजेत. मजेत. नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते. मॅम मॅम बोला. मी तेव्हापासून वेट करायलोय. तुम्ही काय येणार की जॉईन करायला? नक्की, मग मी पण वेट करत होते रे. हॅलो. नमस्ते. बोल ना. विहान, वाचतोयस? हाय म्हटलं. नमस्ते. नमस्ते. तेजस, स्वरित, व्हिडिओ ऑन करा. ओजस्वी, ओवी, नमस्ते मॅम. नमस्ते. सगळ्यांनी जॉईन झाल्या व्हिडिओ ऑन करायचा आहे. ओवी, ओके व्हिडिओ मॅम. ऑन कर. चला, झालीत आपली 4 मिनिटं. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओवी, व्हिडिओ ऑन कर. तनुष, तू सुरू करतोस? हा. विहान, तुला येते प्रार्थना? नाही येत. पुढच्या वेळी पाठ करायचं. एक तरी कडवं पाठ कर. ओके. हा. ऋत्विक, तुला येते. तू दुसरं कडवं म्हण. तिसरं कडवं कोण म्हणतंय? श्रियान, येतं तुला? नाही येत. अच्छा. मला येते मॅम. बरीत, येतं तुला? हा. स्वरित, मग तिसरं कडवं म्हण. चालेल? करूया सुरू. हात जोडा सगळ्यांनी. कर सुरू तनुष. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे वागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना भोवताली धर्म जाती ती प्रांत भाषा द्वेष साहे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा बसरो बनावर शुद्धतेचे जागणे. चांदणे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ऋत्विक, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या येला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काळजी म्हणजे जागणे. नसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. स्वरित, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. छान छान म्हणलं सगळ्यांनी. आणि ज्यांना प्रार्थना येत नाहीये त्यांनी पाठ करायची आहे. आता सुट्टी पण असणार आहे ना, मग सुट्टीत पूर्ण पाठ पाहिजे आपली प्रार्थना. आपल्या शाळेची असते की नाही आपल्याला पाठ, मग ही पण आपली शाळाच आहे की नाही. त्यामुळे सगळ्यांनी एक्झाम झाली म्हणजे सुट्टी लागली. अरे वा, मग पाठ कर प्रार्थना. चालेल? मॅम माझे 2 एक्झाम अजून बाकी आहे.
अच्छा, 18ला संपतात. संपल्यावर करा पाठ, चालेल ना? हो चालते. चालेल. आपले अजून मित्र जॉईन होत आहेत. चला, सगळ्यांनी ग्रहपाठ केला का? हो मॅम केला. कोणी नाही केला? हो मॅम केला. मॅम मी ते चित्र पण काढलं. हो का? अरे वा. कोणी नाही केला सांगा मला. मी रंगेचं नावाजलेला आणि ह्या पिक्चर स्टोरीच आहे. स्टोरी टाइम प्रयत्न पण केला. काढले. अच्छा, ठीक आहे. मॅम मी पण इकडे ड्रॉ केलं. इकडे हा, काढलं ओके, मी. छान छान. हा मी ते पिक्चर प्रिंट आउट मध्ये ड्रॉ नव्हतं केला. हा, चालेल ना, काही हरकत नाही. मॅम मी पण लिहिलं. ज्यांनी लिहायचा प्रयत्न केलाय त्यांनी खूप छान प्रयत्न केलाय. मग तुमच्या काही सुधारणा मी सांगितल्या आहेत, काय काय चुकलेत शब्द ते. ओके. ईशान, तू फोटो नाही पाठवलायस का ग्रुपवर? मला इथे दिसत नाही. पाठवलाय का? मी केली आहे का दुरुस्त? हो तू मॅम तुम्ही म्हटलं का तीन शब्द रॉंग आहे. हा, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर आता आपण आपलं पान नंबर 5 उघडा. आपण आज एक धडा सुरू करणार आहे. आता आपल्या सगळ्यांना आता कळलं ना गोष्ट कशी लिहायची, आपल्याला चित्र कळलं कसं लिहायचं, हो ना? तर आता आपण धडा कसा वाचायचा ते शिकूया, चालेल? अयांश, व्हिडिओ ऑन कर. 5 मध्ये डराव आहे. 5 वर डराव नाहीये, नीट बघ. पान मॅम नंबर कोणता 5. पेज? पान नंबर 5. What? धडा 4. युनिट 4. धड्याचा नंबर काय आहे? पान धड्याचा नंबर नंबर धड्याचा नंबर 4. पान नंबर 5. ही पिसे कुणाची? बरोबर. ही पिसे कोणाची? आज ही आपण हे पिसे शिकणार आहोत. कुणाची? हा, कोणाची आहेत तेच आपल्याला शोधायचंय. ठीक आहे. ठीक आहे मॅम. हा, तर आता मी एकेकाला सांगेन, एकेकानी 2-2 ओळी वाचा. बघूया जमतंय का. आधी मला सांगा, ही पिसे कोणाचीचा अर्थ कोण सांगेल? ईशान, सांगशील म्हणजे काय? पंख कुणाचे? हा, बरोबर. पीस म्हणजे काय? कॉइन. कॉइन नाही. तनुष, पीस म्हणजे काय? पीस म्हणजे हे पंख. शांती. पंख ज्यांनी बनलेले असतात, पिसांनी. असं असते पिसारा. ते. मोर पीस कसं असतं? मोराचा पिसारा कशाने बनतो? त्यातलं एक जर आपण काढलं तर त्याला एक पीस म्हणतो आपण. त्याला मराठीत पीस म्हणतात. आपण इंग्लिशमध्ये फेदर म्हणतो, तसं मराठीत पीस म्हणतात. तर ही पिसे कोणाची? पिसे म्हणजे अनेक पिसे. एक पेक्षा जास्त पीस असलं तर पिसे. हो. ओके. त्यामुळे पिसे म्हणजे आता ही पिसे कोणाची आहेत, कुठल्या पक्षाची आहेत ते आपण बघूया धड्यात. ओके. तर वाचायला आता ईशान, वाचायला लाग धडा. करडळ्याच्या रंगाचे एक कबूतर दिसले. अरे नाही, सुरुवात डावीकडून होतीये. मिनूचे घर तिथपासून सुरू आहे. मॅम कुठून? मिनूचे घर शेतात होते, तिथून सुरू होतो मिनूचे. धडा. हा, मिनूचे बरोबर. घर शेतात होते. ती खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पीस दिसले. पीस आहे का पिसे आहे बघ? पिसे. पिसे. हा, तिथे बघून वाचायचं काय आहे शब्द. तर काय आहे आता? मिनूचे घर कुठे होते? शेतात. शेतात. शेत म्हणजे माहितीये ना सगळ्यांना? हो. शेतात होते. तिचे घर शेतात होते. मिनू कोण आहे? मिनू एक छोटी मुलगी आहे. ओके. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. म्हणजे काय गेली? लांब गेली खूप. अच्छा. तिला 2 पिसे दिसली. 2 पिसे दिसली. मग 2 आहेत म्हणून पिसे. एक असतं तर पीस. ओके. हा, पुढे आता पार्थ, पुढचे ओळ वाच. पुढचे 2 ओळी वाच. मॅम कसले?
ही पिसे कुणाची धडा आहे ना? पान नंबर 5 पुस्तकातलं. थांब बघतो. हेच आहे ते. थांब. बरं थांब, तोपर्यंत मी दुसऱ्यांना घेते. श्रियान, पुढे वाच. श्रियान, लक्ष कुठे आहे? ते कुठलं? श्रियान, वाच. हे वाच. तुझ्याकडे आहे ना? आहे हा, वाच. वाच. कोणतं वाचू? तिला 2 पिसे दिसली. त्याच्या पुढचं वाच. तिला हम्म. तिला 2 पिसे दिसली. त्याच्या पुढचं वाच. वर तिने तिने मोठ्यानं बोल. तिने हम्म. तुम्ही त्याचा कॅमेरा थोडा खाली करता का? म्हणजे चेहरा दिसेल मला. चेहरा दिसत नाहीये त्याचा. हा, हा. बरोबर. हा, तिने तिने हा. वाचायचा प्रयत्न कर. तिने हा ती खाली बघ ना इथं तुझ्या ह्याच्यात. का तिने ती हा का पिसे पिसे तू उ तू उ च उ तुला जमतंय कसं वाच श्रियान, काही हरकत नाही. हा. हम्म. उचल आ ऊ येतो. ऊ. उ आहे उ उ हम्म. ऊ नंतर काय आहे? च येते. च हम्म. हा हम्म. चला उचलली. चलली. हा, पुढचं वाच. हम्म. ती हा हम्म. ला हा तिला था ती तिला तिला ती तिला तू 12 खडी लिहिली होतीस ना श्रियान, त्याच्यात काय होतं बघ? त ता तीक तीक मधलं काहीतरी आहे का बघ? आठवायचा प्रयत्न कर. पी काय आहे? पिसे हा. पिसे हा का खू हा. कु हा हम्म. क हा बरोबर. आ व ड हम्म. आउ ड हम्म. दल आवडला आवडली. आवडली. पुढे. तिला हे काय झालं आता? तिने ती पिसे उचलली. तिला 2 पिसे दिसली होती ना, ती तिने उचलली आणि तिला ती 2 पिसे खूप आवडली. ओके. नेक्स्ट ट्राय करणार आहेस? आता ती आता पार्थ. वाचतो अवश्य वाचत. हा हे इथून इथून पार्थ, पुढचं वाच. हे तिला हम्म. वाटेत हम्म. एक कोंबडी मिळाली नाही नाही कोण आहे कोंबडी? दिसली हा. पुढे मनूला म नाही. मिनूला हा. वाटले हम्म. हे राईट करतोय इथून हे राईट करतोय पिसे हम्म. नक्कीच हम्म. कोंबडीची हम्म. असणार हम्म. म्हणून हम्म. तिने कोंबडीला विचारले हम्म. की ताई कोंबडी ताई हम्म. ही पण पिसे हम्म. आहेत का? बरोबर, छान. आता काय झालं? तिला ती पिसे खूप आवडली ना 2. तर तिला वाटेत एक कोंबडी दिसली. कोण दिसलं? कोंबडी. कोंबडी म्हणजे माहितीये ना तुम्हाला? हो माहितीये ना सगळ्यांना? कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्की कोंबडीचीच असणार, नक्कीच तिची असणार. म्हणून तिने काय विचारलं कोंबडीला? कोंबडीला विचारले, कोंबडी ताई ही पिस तुझी आहेत का? आता इथे बघा हा,
पिस म्हटलंय, पिसे नाही म्हटलंय. स वर काय दिलाय? अनुस्वार. तर दोन्हीचा अर्थ सेमच आहे. पिस नाहीतर पिसे. आपण एक असते बोली भाषा जे आपण बोलतो. जसं आपण म्हणतो मुलं खेळतायत किंवा कधी आपण लिहिताना लिहितो की मुले खेळतायत, तसं. पण अर्थ दोन्हीचा सारखाच आहे, पिसे आणि पिस. ओके. ही पिस तुझी आहेत का? तर पुढे तनुष मॅम पुढचं वाच. इकडे कुठं आहे ते समजेना मला. काय 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 इकडे कुठं आहे ते काय समजेना मला. ह्याच्या धड्यात दिसत नाहीये. तर तू तुझा ब्लर काढतोस का बॅकग्राऊंड? मला दिसत नाहीये तुझं टेक्स्टबुक. बॅकग्राऊंड काढ तुझं ब्लर. मॅम कसं? ब्लर बॅकग्राऊंड तुला काढता येतं का व्हिडिओ सेटिंग्स मध्ये? झूम सेटिंग्स मध्ये बॅकग्राऊंड ब्लर केलंस ना? तुला काय कळत नाहीये? कुठं आलोय आपण ते कळत नाहीये का? नाही. हे बघ इथं ही पिस तुझी आहेत का? या दुसऱ्या चित्रावरती जो आहे ना, तिथपर्यंत आलोय आपण आता. हे दिसतंय तुला? याच्यावरती आलोय आपण. ओके. ही पिसे नक्कीच काय? ही पिस तुझी आहेत का? इथपर्यंत आलोय आपण आता. ठीक आहे? दिसतंय मिळलं सगळ्यांना? मिळलं मिळलं. हा, ओके. पुढचं वाचतोस का मग? पुढचं वाच. तयाची एक नाही, दार नाही, नाही, खाली खाली वाचायचं. खालचं, त्या चित्राच्या खालचं वाचायचं. असे दोन भाग आहेत बघ, एका खाली एक आहे. कोंबडीने हा. पिसाकडे हम्म, निरखून हम्म, पाहिले. हम्म. बाई ही पिसे नाही, नाही ग. नाही ग. हम्म, बाई हम्म, ही पिसे हम्म. ही पिसान ही पिस. ही पिस माझी हम्म, नाही हम्म, असे हम्म, म्हणून हम्म, कोंबडी हम्म, खुराड्यात हम्म, हम्म, जाऊन हम्म. बसली. शाबास. आता काय झालं? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून एक नवीन शब्द आहे बघा. निरखून म्हणजे काय? कोण सांगेल? लक्षपूर्वक. निरखून म्हणजे लक्षपूर्वक पाहिलं की काय आहे. तिला कुतूहल वाटलं ना, म्हणजे काय आहे तिला कळत नव्हतं, त्याने नीट पाहिलं की काय आहे, त्याला म्हणतात निरखून. कळलं? पुढे. नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. खुराड्यात म्हणजे काय? Farm. Stones. Rocks. Rocks. नेक्स्ट. कोंबडीचं घर. कोंबडीचं घर. बरोबर. कोंबड्या जिथे राहतात त्यांना म्हणतात खुराड. ओके. आता कोण आहे? आरुष. वाच पुढचं. लेटर कोणतं आहे? हा. कोणाची हम्म, आहे हम्म, तर हम्म. काय कोणाची आहेत? बरं. हम्म, हे पिस हा. असे हम्म, उस असे. असे हम्म. हन्न काय आहे बघ नीट. असे नंतर म्हणून. अर्धा म आहे ना तो. म्हणून. हा. म्हणून. मीनू हम्म, एका हम्म. एका तो काय आहे बघ. झाडाजवळ हा. आली. हा. तिला हम्म,
झाडावर हम्म पांढरं पांढऱ्या पांढऱ्या हम्म क- करड्या करड्या हम्म काय? पुढे काय आहे? रंगाचे हा एक हम्म कबूतर. कबूतर हम्म दिसले. हा थांब आता. याचा अर्थ माहिती पाहिजे ना आपल्याला. तर काय झालं, ती कोंबडी काय म्हणते, नाही ग बाई माझी नाही आहेत ही पिसं, असं म्हणून ती तिच्या घरी निघून जाते, खुरड्यात जाते, हो ना. पुढे काय झालं, मग ती विचार करत असते, कोणाची आहेत बरं ही पिसं, असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. म्हणजे असं म्हणत म्हणत ती एका झाडाजवळ गेली. तर तिला झाडावर कोण दिसलं, तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे, म्हणजे करडा रंग म्हणजे कुठला, ग्रे असतो ना असा, पांढरा आणि ग्रे, पांढऱ्या करड्या ब्लॅक अँड रंगाचे व्हाईट. ग्रेश, हा कबूतर व्हाईट आणि कबूतर ग्रे, कबूतर कबूतर, हा हे कबूतर दिसलं. ओके. आता पुढे कोण वाचतंय, मधुरा नावाने कोण जॉईन झालंय? बर आयांश. मॅम ते ऋग्वेद जॉईन केलंय, तर माझा अकाउंट आहे ना मधुरा, ते त्या नाव चेंज करा ना, जॉईन म्हणजे मला अटेंडन्स घ्यायला सोपं जाईल ना. हा हा ओके, कसं चेंज करायचं मी बघते, फिगर आउट करते. हा आय हा, विल ते चेंज. जॉईन करतानाच ऋग्वेद आहे ना. हा ऋग्वेद अडावकर. ओके ठीक आहे. आयांश पुढचं वाच. मॅम माझं बुक नाही सापडत आहे. बर ठीक आहे, पुढच्या वेळी आण. हम्म. बर ओजस्वी. पुढचं वाच. कबूतर दिसले, त्याच्या पुढं कबूतर दिसले, सापडलं का तुला? वरती वरती एकदम, हे बघ इथं, हे बघ इथं आहे. तुम्ही वाचताना सगळ्यांनी पुस्तकात असं बोट हे कर, चल हे वाच पुढचं. हा हा त्याच्या पुढचं कबूतर दिसले, पुढे त्याला हम्म हम्म पाहून हम्म मिनूला मीनूला हम्म वाटले हम्म याची तर हम्म 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 नाही हम्म ही ही हम्म हम्म ही नंतर पुढे काय आहे? मला पहिली विनंती काय होतं, याची तर नाहीत नाही, तर नाही की बघ आठव, बाराखडी लिहिलेली आठव का, काय अक्षर आहे ते? पिस पिस. पिस हम्म पुढे वाच. तिने हा कबुतराला हा चारले. हा कबूतर दादा हम्म कबूतर दादा हे हम्म ही हा पिसे हा तुझी हा होत ही पिसे आहेत हम्म आहेत का? ठीक आहे, बस आपण याचा आता अर्थ समजून घेऊया. तर मिनूला कोण दिसलं झाडावर?
झाडाजवळ गेलेली तेव्हा कोण दिसलं तिला? कबूतर दिसला. कबूतर दिसला तर तिला काय वाटलं? अरे याची तर नाहीत नाही पिस. मग तिने काय विचारलं कबुतराला? कबूतर दादा ही पिस तुझी आहेत का? कळला अर्थ सगळ्यांना? आधी तिने कोणाला विचारलं होतं? कोंबडीला. कोंबडी काय म्हणली? नाही ग बाई, माझी नाही आहेत ही पिस. असं म्हणत मिनू कुठे गेली? झाडाजवळ गेली. झाडावर कोण दिसलं तिला? कबूतर. मग तिने काय विचारलं कबुतराला? ही पिस तुझी आहेत का? कबूतर दादा ही पिस तुझी आहेत का? आता बघूया कबूतर काय म्हणतोय. ओवी पुढचं वाच. कबूतर हम्म, म्हणाले नाही ग बाई, ही पिस माझे नाही. हा मग कबूतर दादा काय म्हणाला? ही पिस माझी नाहीत. पुढचं वाच. कोणा हम्म, हम्म, आहेत हम्म. बरी बरं बरं ही पिस पिस पिसे पिस कोणाची आहेत बरं ही पिस? आता कबूतर दादा म्हणाला नाही ग बाई, माझी नाही आहेत. मग परत मी विचारात पडली, कोणाची आहेत बरं ही पिस आता? बरोबर ना? तिला फाइंड आउट करायचं ना, तिला माहिती करून घ्यायचंय कोणाची आहेत ही पिस. मग काय? हा मग पुढे काय होतं? पुढचं वाच. या हम्म, या या हम्म, विचारात हम्म, विचारात हम्म, या विचारात हम्म, मीनू हम्म. पुढे हा नि हम्म. नि निघाली. बरोबर. सम- सम- तर समोरून हा समोरून हा आपला हा पुस्तका हम्म, सावरात हम्म. मोर हा येत हम्म. होता. बरोबर. मग आता काय झालं? कोणाची आहेत बरं ही पिस असा विचार मिनू करत होती. विचार करणं म्हणजे काय? मनातल्या मनात की कोणाचं असेल विचार करतो ना आपण. अरे It was विचार like करूया. what's 100 plus 1? It's 101. अरे मराठीत 100 कुठून आलं? या विचारात मिनू पुढे निघाली. हा मग समोरून आपला पिसारा, तो शब्द बघ काय आहे? पिसारा. ओवी पिसारा, पुसारा नाही, पिसारा. सावरत मोर येत होता. पिसारा सावरत म्हणजे त्याचा पिसारा खूप मोठा असतो ना, तो असा सावरत होता, एकत्र करत होता त्याचा पिसारा. आणि समोरून मोर येत होता मिनूच्या. कळलं सगळ्यांना? इथपर्यंत कळलीये सगळ्यांना गोष्ट? कळलीये ना? हा. हम्म. आता पुढे तर कोण आहे? मॅम ऋत्विक पुढचं वाच. कोणाची हम्म. आहेत बर ही पिस? ते झालं ना आपलं. पुढचं वाच, पुढचं त्या चित्राच्या खालचं वाच. हम्म. त्याची हम्म. एट दार हम्म. चाल आणि रंगी हम्म. बेरंगी हम्म.
रंगीबेरंगी लांब सडक हम्म पिसारा खूप मोहक दिसत होता. हम्म तिने हम्म आपल्या हम्म हातातील हम्म पिसे हम्म निरखून हम्म बारगिनले. नीट वाच, नीट वाच, नीट वाच. बघितली बघितली, त येतो त. बघितली हा ही पिसे हम्म नक्कीच हम्म मोराची नाहीत हे तिला जाणवले. हा थांब आता, थांब थांब, आता काय झालं? समोरून कोण आलं? मोर आला, हो ना. मग मोराचं काय होतं? ऐटदार चाल. ऐटदार चाल म्हणजे मोराची चाल तिला आवडली. ऐटदार म्हणजे ऐटीत चालत होता मोर. पिसारा हलवत हलवत असं चालतात ना, त्याला ऐटदार चालणं म्हणतात. ऐटदार चाल. आणि रंगीबिरंगी. रंगीबिरंगी म्हणजे कोण सांगेल मला रंगीबिरंगीचा अर्थ? कलरफुल. कलरफुल म्हणजे खूप रंग असलेला. कलरफुल. हा, रंगीबेरंगी हा शब्द आहे मराठीत, लक्षात ठेवायचा. हा, कलरफुल रंगीबेरंगी लांब सडक. लांब सडक म्हणजे मोठी सडक. मोठं म्हणजे मोठी रोड. मोठा मोठी होता. रोड. लांब. लांब म्हणजे खूप लांब मोठं. रोड. हा, लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. मोहक म्हणजे काय? मोहक म्हणजे कोण सांगेल? म्हणजे खूप सुंदर. छान होता. सुंदर. खूप सुंदर. सुंदर. अट्रॅक्टिव्ह म्हणतो ना आपण, अट्रॅक्टिव्ह, तसा मोहक. खूप सुंदर दिसत होता. मग तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. आता मी निरखूनचा अर्थ सांगितला होता. काय होता निरखूनचा अर्थ? कोण सांगेल? स्वरित, लक्षात आहे का? निरखूनचा अर्थ काय सांगितला होता? अटेन्शन. अटेन्शन. मराठीत सांगितला होता मी. मराठीत काय म्हणतात? लक्ष देऊन. काळजीपूर्वक. लक्षपूर्वक. लक्ष देऊ. लक्ष देऊन बघत होती ती, की ही आहेत का पिसं मोराची. मग ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. जाणवले म्हणजे काय? जाणवले म्हणजे काय? आणि जाणवले असं नाही म्हणायचं, जाणवले असा शब्द आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. जाणवले म्हणजे समजले. हे तिला समजले. हा, तिला समजले की नाहीये ही. आता तिच्या लक्षात आलं की आपलं नाहीये, आपला विचार बरोबर नाहीये, की हे नाहीयेत मोराचे पिस. ओके, पुढं आता कोण वाचतंय? ऋग्वेद, पुढचं वाच. हॅलो मॅम. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे. पिसे कोणाची आहे हे तुला माहित आहे का? मोराने पिसाचे निरीक्षण केले. तो
म्हणाला हम्म ही तर हम्म बेडकाची नक्की बघ काय आहे. आहे तो शब्द, नक्की बघ काय आहे शब्द तो. ही तर बे- ते आहे का? बे- बदकाशी हा आहेत. हा. तर आता काय झालं, तिला कळलं होतं मीनूला की ही तर नाहीयेत मोराची पिसं, पण तरी तिने काय केलं, तिने मोराला विचारलंच की अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहित आहे का? म्हणजे आता ह्याची तर नाही आहेत, मग कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का, असं तिने विचारलं मोराला. मग मोर काय म्हंटला, मोराने काय केलं, मोराने पिसांचे निरीक्षण केले. म्हणजे काय केलं, नीट बघितली काय आहेत ही पिसं, कशी आहेत, त्याला म्हणतात निरीक्षण करणं. म्हणजे एकदम बारकाईने बघितलं त्यांनी, डिटेल म्हणतो ना आपण, बारकाईने निरीक्षण करणे म्हणतात त्याला. मॅम पण निरीक्षण त्याला केलं. डिटेल म्हणतोय. हा, तो म्हणाला आपण अगोदर डिटेल्स क्लोजली बघतोय आणि मग आपण सांगतो की आपलं आहे का नाहीये. नाहीये, बरोबर, नीट बघतो फाइंड आपण. आउट हा, मग तो काय म्हणाला, ही तर बदकाची आहेत. बदक म्हणजे काय? गुस डक 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 गुस गुस गुस. बरोबर. हा, आता पुढे कोण वाचतंय? कोण कोण राहिलं? स्वरित, तू राहिलायस ना? वाच पुढचा. मीनूला हम्म खूप आनंद झाला. हम्म तिने हम्म मोराला हम्म विचारले, हम्म मला हम्म बदका नीट वाच, नीट वाच. मला बदका हम्म कोठे हम्म भेटला. हम्म मोराने हम्म बदकाचा हम्म पत्ता सांगितला. हम्म त्याचे आभार हम्म मानून हम्म बीनू हम्म परतच हम्म हम्म नदीवर हम्म आली. हम्म नदी किनारी हम्म दाट हम्म झाडी हम्म होती. हम्म तिने हम्म बदकाला हम्म हाक मारली. चल. बदका थांब 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 थांब. आता काय झालं, मीनूला खूप आनंद झाला. म्हणजे काय झालं, ती खुश झाली की आपल्याला कळलं आता ही पिसे कोणाची आहेत, बरोबर. मग तिने मोराला विचारलं, मला बदक कुठे भेटेल, म्हणजे मी कुठे जाऊ बदकाला शोधायला, असं तिने विचारलं. मग मोराने काय केलं, तिचा पत्ता सांगितला, त्याचा बदकाचा. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी म्हणजे माहितीये ना सगळ्यांना, नदीवर आली. हा रिवर हा रिवर बरोबर. नदी किनारी दाट झाडी होती. म्हणजे काय, दाट झाडी म्हणजे काय, नदी किनारी दाट झाडी होती. झाडी म्हणजे काय, लॉट ऑफ ट्रीज लॉट ऑफ ट्रीज. हा, तनुष सांग. पाणी जास्त हा? झाड पाणी पिऊ हा, पी. खूप सारे ट्रीज. हा बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना घनदाट जंगल, खूप झाड आहेत, त्याला म्हणतात दाट झाडी. कळलं सगळ्यांना. नदीच्या किनारी म्हणजे नदीच्या शेजारी. किनार म्हणजे काय, किनार म्हणजे लँड कॉर्नर नदी आणि बरोबर बरोबर. नदीचा किनारा म्हणजे जिथे नदी संपते आणि पुढचं आपलं क्षेत्र सुरू होतं. जमीन सुरू होते. हा, तर नदी किनारी
काय दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. म्हणजे काय केलं? बदकाला बोलवलं. आपण हाक मारतो ना, ये रे इकडे, ए बदका इकडे ये. त्याला म्हणतात हाक मारणे. हाक हा शब्द आहे. हा, बोलावण्याला हाक म्हणतो आपण. कळलं सगळ्यांना? इथपर्यंत कळली गोष्ट सगळ्यांना? हो. हम्म. तेजस, पुढचं वाच. मीनूला खूप आनंद झाला. पुढचं तिने मोराला पुढं 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 चालले. नाही बदक झाडीतून बाहेर आले, तिथपासून वाच. तो झाला ना आपला. बदक हम्म बदक झाडीतून बाहेर आले. हम्म मीनूने हम्म त्याच्यास मोर हम्म हातातील पिसे हम्म धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसे मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिस. तर आता काय झालं? बदक झाडीतून बाहेर आले. ती हाक मारली ना मीनूनी बदकाला, मग बदक बाहेर आले झाडीतून. मीनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिस मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिस. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? काय झालं? हो मॅम. आधी कोंबडी तिला दिसली, पण कोंबडी काय म्हणाली? पिस माझी नाही आहेत. मग कोण भेटलं तिला? झाडावर कोण होतं? कबूतर. कबुतराची होती का ती पिस? नाही. कबुतरांनी काय सांगितलं? माझी नाही आहेत. मग समोरून कोण आलं? समोरून मोर आला. मोराची होती का ती पिस? नाही. मग मोरानी काय केलं? तिला मदत केली. काय मदत केली? तुला काय सांगितलं? शोधून दिलं. हा, कोणाची होती पिस? बदकाची. बदक. बेडूकला नसतात पिस. बदकाचं होतं ना पीस. मग तिला बदक, कुठे होतं बदक? झाडीत होतं ना. मग तिने हाक मारली बदकाला. मग बदक बाहेर आलं आणि काय म्हणली मीनू त्याला? की मला ही पिस सापडली आहेत आणि ही घे तुझी पिस, तुला तुझ्याकडे घे, म्हणजे असं म्हटली. मग पुढे काय झालं? आपण हे पुढच्या वर्गात बघूया. चालेल? कारण आपल्याला आकडे पण करायचे ना, उजळणी. हो ना? चालेल ना? का संपवायची गोष्ट? संपायची गोष्ट का आता आकडे करूया? हो मॅम, चालेल. हो मॅम. आकडे करूया? आकडे करून घेऊ. उजळणी करूया. चालेल. चला, तर मागच्या वर्गात काय सांगितलं होतं मी? 30 ते 40 आज करणार आहे आपण. हो म्हण ईशान. मॅम, 30 पर्यंत. हा, 30 ते 40 म्हण. मॅम मला नाही. येत. बरं, मग कोणाला येतं? कोण राहिलं होतं मगाशी आपलं? विहान, तुला येतात का 30च्या पुढे आकडे? 30च्या पुढे आकडे येतात का? मला येतं. तुला 33, 34. कोण म्हणताय थांबा? मी पुढे सर बोल ना, येत नाही सर. म्हणून दाखव. 31, 32 म्हणून. अरे चालेल. म्हण 1 ते 10 म्हण. चल, 1 ते 10 म्हणतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10. बरोबर. पुढे आता बाकीचे म्हणतात ते ऐकायचं. ठीक आहे? आता कोण आहे?
मी थांबा जरा, सगळ्यांना देऊया आपण चान्स. बर, ऋत्विकने हँड रेस केला. ऋत्विक, पुढचं म्हण, 11 पासून म्हण. 12 सॉरी मॅम, कुणीतरी बेल वाजवत होता. माझा आई बाबा घरी नव्हता म्हणून मी उघडायला गेलो होता. ठीक आहे, हा म्हण. 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. बाकी 21. मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. नाही मॅम येत नाही आवाज नाही येत आहे. पण मी तर म्यूट नाहीये. आता आलं. आता येतोय. मॅम गृहपाठ काय आहे? पाठ मी सांगेन ना वर्गाच्या शेवटी. आधी हे तर करा. हा तनुष, पुढचं म्हण. 30 म्हण. 21 22 23 24 25 26 27 28 39 40 41 थांब, 29 30 40 नाही. 29 30 थांब. 31 बरं, थांब. पुढच्या थांबा. ओजस्वी, पुढचं म्हण. 31 पासून म्हण. येतं तुला 31 ते 40? येतं का? म्हण. थोडस 31 32 33 थोडस श्रेया. 35 36 37 37 39 38 39 40. आपण 30 ते 40 शिकूया आज. ओके, मी शिकवते. माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी अनम्यूट व्हा. चला, झालं. अनम्यूट व्हा. माझ्या मागे म्हणायचं सगळ्यांनी. 31 ते 40. ठीक आहे. 31 31 32 32 32 32 33 आवाज येईना. 34 34 35 36 36 38 35 माझ्या मागे काय ना, माझ्या तुमचा आवाज येत नाही. मध्ये मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नका. कोणालाच आवाज येणार नाही. आता येतोय माझा आवाज? येतोय? ओके. मी तुम्हाला म्यूट केलं सगळ्यांना, कारण मला कोणाचंच कळत नव्हतं बोलणं. आपण 30 ते 30 पर्यंत सगळ्यांनी म्हटलेत. 31 ते 40 मी म्हणून दाखवलेत. मी परत म्हणून दाखवते. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. मध्ये मध्ये बोलू नका. ठीक आहे? 31 32 33 34 35 36 37 38 39 40. 30 नंतर काय येतं? 40 येतं. 50 येत नाही. 40 नंतर 50 येतं. ठीक आहे? त्यामुळे 39 40 असं म्हणायचंय. लक्षात आलं सगळ्यांना? येस मॅम. तर पुढच्या वेळी आपण 41 ते 50 म्हणणार आहे. चालेल? येस मॅम. संजीवनी मॅडम, तुम्हाला काही म्हणायचंय का? नाही मॅडम, ऍक्च्युली काय झालं, मला जरा उशीर झाला जॉईन व्हायला. आणि काय, आम्ही तो ही पिसे कोणाची धडा शिकवला. एक पान केलं, दुसरं पान राहिलंय आणि आकड्यांची जर उजळणी घेत होतो. आमच्या सोसायटीमध्ये हनुमान चालीसा पठण होतं. त्याचे टायमिंग 7 ते 7:30 होतं. तर ते जरा 5-10 मिनिटं तिकडे झाला ना, म्हणून मला वेळ झाला. सॉरी. वाटतं तुम्हाला आता पाहिलं मी.
हा म्हणून हा काही सांगायचं असेल तर नाही नाही मला नाही काही सांगायचं. जस्ट प्रेझेंट बघत होती मी कोण कोण आलंय म्हणून. तेच, हा. सगळ्यांना कळलंय 40 पर्यंत? मॅम मी 31 ते 50 म्हणू. थांब जरा थांब. आपण आधी विहान तू अनम्यूट हो. बाकी सगळ्यांनी म्यूटच थांबा. विहान तू माझ्या मागे म्हणतोस का एकदा आकडे? हो. हा 1 ते 10 तुला येतात. आपण पुढे म्हणूया. म्हण 11, 11, 12, 13, 13, 14, 15, 15, 16, 17, 17, 18, 19, 20. 20. 20 म्हणजे काय? 20. कळलं? आता पुढे 21, 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25, 25, 26, 26, 27, 27, 28, 28, 29, 29, 30. हा आलं लक्षात? पुढच्या वेळी पाठ करून यायचं. हा आता तुमचं गृहपाठ. 21, 22, 23, आता गृहपाठ काय आहे? 25, 26, 27, 28, 29, तुमच्या धड्याच्या मागे 31, 31, 32, तुम्हाला एक काम करा. तुम्हाला या धड्यात जी अवघड शब्द वाटतायत ना ते तुम्ही लिहा. नवीन शब्द कुठले शिकलो आपण ते तुम्ही लिहून काढायचे. हा तुमचा गृहपाठ आहे. म्हणजे निरखून, राड्यात, हे सगळे नवीन शब्द आहेत ना तुम्हाला ते लिहून काढायचेत. कळलं? गृहपाठ कळला सगळ्यांना? या धड्यातील तुम्हाला जे अवघड वाटतात शब्द, नवीन शब्द वाटतायत ते लिहून काढायचे. 5 असतील, 10 असतील. चालेल? कळला सगळ्यांना गृहपाठ? मग पुढच्या वेळी आपण प्रश्न उत्तर करणार आहे जे धड्याच्या मागे आहेत. कळलं? कारण तुम्हाला ते लिहिता आले पाहिजेत ना शब्द. कुठले कुठले आपल्याला कळलेत आता? निरखून, कोंबडी, कोंबडी, कबूतर, कबूतर, झाडावर, बदक, बदक, मोर, रंगीबिरंगी, लांब तडक. मोर, तो सोपा आहे ना रे लिहायला? अवघड आहे. मोरली. किंवा काहींना जोड शब्द लिहिताना प्रॉब्लेम येत असेल. माझा आवाज येतोय ना मॅडम? हो हो येतोय. जोड शब्द, बेबी लेटर्स जर त्यांना लिहायला पाहिजे तर तुम्ही ते बघून बघून लिहू शकता. हो की नाही? बघा, म्हणजे चुका नाही पांढऱ्या होणार. करड्या हा शब्द बघा वेगळा आहे की नाही? पांढऱ्या करड्या तो लिहा सगळ्यांनी. चालेल? जे अवघड वाटतात ते शब्द लिहा. कळलं सगळ्यांना? हो. आणि हा तुम्ही वाचायचा, घरी सराव करायचा. सराव म्हणजे काय? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. वाचायचा, सराव करायचा म्हणजे आपल्याला नीट वाचता येईल. एक एक शब्दावर हात ठेवून म्हणायचं. आपल्याला बाराखडी येते आता. मग ब आहे का बे आहे का बा आहे बी आहे ते बघायचं. कळलं? मग तसं वाचायचं. तसं वाचायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? कळलं सगळ्यांना? येस मॅम. चालेल. ठीक आहे. आता आपण भेटूया पुढच्या शनिवारी. त्याच्या आधी मला कोण सांगतंय की आता कुठला सण आहे या आठवड्यात? एक सण आहे ना? कुठला सण आहे आता? समर. गुढीपाडवा. तर तुमचा गृहपाठ अजून एक आहे की आपण गुढीपाडवा सण कसा साजरा करतो ते मला प्रत्येकाने सांगायचंय. तुमच्या घरी कसा साजरा झाला. ठीक आहे? चालेल ना? हा मी घरी करत नाही, आमच्या गावात करतो. मॅम माझं मध्येच बंद झालं होतं त्याच्यामुळे मला पुन्हा जॉईन करायला लागलं.
ठीक आहे काय हरकत नाही. जरी काय होमवर्क आहे? काय होमवर्क आहे? होमवर्क मी सांगते, या धड्यातले जे अवघड शब्द आहेत ना ते अवघड वाटतात किंवा नवीन शब्द आहेत आपल्याला, निरखून, करड्या, पांढऱ्या, रंगीबेरंगी, हे नवीन शब्द आहेत ना, ते लिहून काढायचे. ठीक आहे. आणि तुम्ही गुढीपाडवा सण कसा साजरा केला किंवा कसा करतात ते मला पुढच्या वर्गात सांगायचं सगळ्यांनी. आणि ठीक आता आहे. तनुष म्हटलं की नाही आम्ही इथे करत नाही म्हणून साजरा, पण आई बाबांना विचारा. हा की हो की नाही? काय असतं, गुढी म्हणजे काय, हा तुम्ही माहिती काढा. ठीक आहे. आम्ही ते गावात करतो. हो पण माहिती आहे ना म्हणजे तुला कसं करतात ते, हा मग सांगायचं त्याच्याबद्दल. ठीक आहे. सगळ्यांना विचारणार आहे मी. कळलंय सगळ्यांना? हो मॅम. पाठ कळलंय तुला? हो मॅम. हा हो मॅम. ठीक आहे, चालेल. मग आता आपण भेटणार आहोत पुढच्या शनिवारी. शनिवारी. तोपर्यंत सगळ्यांनी सराव करायचा आहे वाचनाचा, धडा वाचायचा आहे घरी. हो मॅम. असं नाही की आज हो, खूप मॅम. बसलं आणि पुढच्या शनिवारी उघडला, असं नाही करायचंय. हो मॅम. हो मॅम. ठीक आहे मॅम. चला. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री मॅम. टाटा.